अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करीत चारे पुरुषार्थ येते होता. स्वामी चित्रगाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल गत अध्यायाचे अंत्य. अक्कलकोटी आले 3 रूपराया दर्शन देती. स्वच्छंद राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडते ते. चोळप्पाची सद्गुणिकांत तीही केवळ पतिव्रता. सदती तिचे चित्तानंद स्वामी सेवेता. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येते कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती काढणे, कोणी मागती संतानी व्हावे म्हणून या लग्न येते दुर्दैशावनी. शरीर भोगे कष्टाले संसार तापे तप्त झाले. मायामाई पसरत फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते राजपुरी दृढचरणी जायांची भक्ती त्यास होती कल्पतरू. जे का निंदक कुटील त्या शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करत. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासे. असुनी म्हणती जणांची ढोंग्याच्या नदी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जुना भोगभोगी साधू लक्षणाचे अंगी कोण देव होत असे. ऐसे त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवले एका भक्ताची अघरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे विचारी होती बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठांवरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनाची जनसंख्या पाहते तिथे क्षणार्थ समाज आटला बहुत एकाची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजे वाचे. हेतू पूर्वावे म्हणीचे म्हणून नेहमी नेविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करते नाही मी तिथे येते. कोणी नवसाते करते, कोणी आणून या देते, कोणी काही संकल्प करते. चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करते. क्षण एकत्र होती वैरभाव विसरुणी. स्वामींपुढे जे पदार्थ पडले होते असंख्य त्यांनी जास्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती. मोडली जणांची गर्दी ते योनी सेवे करी. संन्याशांपुढे नानापुरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला नव्हता का सूर्य तस्ताच्या तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता त्यांचे अन्न तो वर्जे असे. जे पातले करपतवृषण त्यांची झाली विटंबना. दंडवाया कुशीत अवतरले तीवरे. इति श्री स्वामी चित्रसार उतरणार प्रकृत कथा संबंध सदा परिषद प्रेमयुक्त चतुर्थ अध्याय गोडा. श्री स्वामी राजपुरी होतो. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. बहुकानन वैष्णव आज्ञामाचे इतका भास्कर पूर्ण साक्षी परत भक्त खरस देतो. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करत भक्त बोध झाले. वार्ता पसरली चौकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे. राजराजवाडे थोर तेव्हा किती एकूण रूपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती हनुमंती तयासी. गुरुदेवाची त्या अवसरी मला करे. एकदा त्यांचे अंतरे विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर बैसले असता समग्र. बोलेन रूपवर तयांप्रती. कोण जाऊन अक्कलकोटी असे. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामींचे. तरी आम्ही तयासी नामध्ये उभं होतं. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता ज्ञानचतुर. तो बोलता झाला उत्तर रूपाला विपर्यसी. आपली जरी इच्छा आहे स्वामी त्या नैवेट पुरासी. तरी मी आणि तयास निश्चय मानसी असुदा. ऐसे कोणी उत्तर संतोषातून रूपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सहज सकळजण येतात. त्यापरी तात्याची सन्माने गौरवणी मधुरोषणी यशस्वी म्हणती तया. तात्यासाहेब निघाले. सतुर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धरणी म्हणती तया. ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणीच्यांची भक्ती राजघराण्यातली होती. त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसे. या नगरातून स्वामींचे कैसे निवापन प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. तिथली बहुसालदाने याचे ध्वनी तृप्त केले. स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती. ऐसे करीता सर्वदा ऐसे अनेक आई न झाले. केले तितके व्यर्थ गेले. तात्यामनी खिन्न झाले. विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती. एकांती गाठून चोळपाप्रती त्याच लागी विनंती करती. बुद्धिवाद सांगती तया. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याला पडतासी. मग मला आदरेसी नाम देतील तुम्हा ते. द्रव्यानं सर्व यशा चोळपाशी लागली आशा. त्याच्या अंतरी भरवसा जहागीराचा बहुसाळ. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरोषणी. कृपाळू होणी समर्थांनी बडदान प्रती चालावे. त्यांनी माझे कल्याण मिळवला बहुत ना आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसा ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मला रूपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडदान प्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चित्रसार नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकत भाई भक्त. पंचमाध्याय गोडा. श्री शुभोतू. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरणी 7 अक्षरे पंडित तैसे हे स्वामी चित्र स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनी स्वामींप्रती कृपा करून मजवरती पडत असे चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसून मला रावाच्या म्हणे आम्हाविषयी भाव नसे. म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला. त्यामुळे चिंतावून आपण आलोच्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परिपावा यत्न करून यायचा विचार केला. मनिक मग काय केलं त्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीता ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग त्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. स्वाव्यासी स्वामी कृपा परितयांच्या वाड्यात कधी न गेले. समर्थ त्याला व्यग्रचिंत काय उपाय सुचेना. आता जाऊनी पडत असे काय सांगाय राजा असे. आणि सकल जणांचे तोंड कैसे दाखवावे. अशा उपाय करून नव्हती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्याय पळून येतेसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घरून स्वामींचे तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरीला. अर्धमार्गी मेनाला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेहनतून उतरले. मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हा उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकले हातात त्यांनी. मग अपयश ते घेऊन बडदसे आले. परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय.
परिमलराव नृपती प्रयत्नारंभी तर पुढती सर्वत्र असे विचारिते कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत यांचे नाव नृपकाराचे दोन्ही नाव आपण पुढे जायला. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थांची बेटी वस्त्रे अलंकार सुगंधाटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून 70 ठोका यांची चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी. समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंत भ्याला मनी पाळले. तोंडाचे पाणी लाटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली. यशवंताचे सत्तर यावे बडत असे तिलकाराचे सोडून साहेब विषप्रयोग केला. मल्हाररावळी आळा त्या कृत्य माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रसिद्धी आली. अघटित दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चित्र सारांत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिषद षष्ठोध्याय घोडा. इति श्री स्वामी चित्र सारांत षष्ठोध्याय समाप्त. क्रिस्तु शुभ.